रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, तुमची आई बहीण आजही विटंबली जाते हटाहटातून. मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त निरोप आजही मेणबत्तीसारखे जाळतात माणसं चौका चौकातून. कोरभर भाकरी पसाभर पाणी याचाच अट्टहास केलाच तर आजही फिरवला जातो नांगर घरादारावरून. चिंदकातले हात सळसळलेच तर छाटले जातात आजही नगरानगरातून. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी? मरेपर्यंत राहायचं का असंच युद्ध कैदी? ती पहा रे ती पहा, मातीची अस्मिता आभाळभर झालीये. माझ्या यातनेनं आता जिंदाबादची गर्जना केलीये. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, आता या शहराला आग लावत चला, आता या शहराला आग लावत चला. हे शब्द आहेत महाकवी नामदेव ढसाळ यांचे. हजारो सूर्य पेटवण्याची ताकद असलेला कवी, ज्यांच्या आत्म्यातच मुळात बंडखोरी होती असा कवी. हेच ते नामदेव ढसाळ ज्यांचं नाव आजही मराठी साहित्यात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जातं. तेच नामदेव ढसाळ ज्यांनी हजारो कविता लिहिल्या इथल्या वर्ण व्यवस्थेच्या विरोधात, इथल्या जातीवादाच्या विरोधात, इथल्या व्यवस्थेला लेखणीच्या माध्यमासमोर जगासमोर आणलं. ज्यांच्या कविता फक्त मराठीच नाहीत तर इंग्लिश, फ्रेंच, जपान अशा कित्येक भाषेत अनुवादित झाल्या. ज्यांच्या लेखणीसाठी त्यांना शेकडो पुरस्कार मिळाले. ज्यांच्या विद्रोही लेखणीनं लाखो आंबेडकरी तरुण अन्यायाच्या विरोधात पेटून उठले. ज्यांच्या कवितेसाठी त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आणि आज त्याच नामदेव ढसाळ यांची एक कविता चित्रपटात आली म्हणून इथलं सेन्सॉर बोर्ड त्या चित्रपटाला नाकारतं, रिजेक्ट करत आहे. आणि मग त्यावरून महत्वाची आणि अगदी केविलवाणी गोष्ट म्हणजे इथलं सेन्सॉर बोर्ड विचारतंय की हु इज नामदेव ढसाळ. हा सगळा प्रकार नेमका काय आहे? सेन्सॉर बोर्डाला नामदेव ढसाळ यांचा इतका राग काय? नामदेव ढसाळ यांचं साहित्य, नामदेव ढसाळ यांचा सामाजिक संघर्ष काय आहे? हे सगळं आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार, मी अतुल आणि आपण पाहताय एटी लाईव्ह. तर मंडळी, झालं असं की अलीकडे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी चल हल्ला बोल हा चित्रपट काढला. सर्टिफिकेटसाठी दिग्दर्शकांनी हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाला दाखवला. चित्रपट पाहिल्यानंतर 3 दिवसांनी कळवू असं उत्तर सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिग्दर्शक महेश बनसोडे यांना दिलं. 3 दिवसांनी दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी पुन्हा सेन्सॉर बोर्डाला संपर्क साधला असता रेवणकर नावाचे सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी म्हणतात की या चित्रपटाला UA सर्टिफिकेट द्यायचं की A सर्टिफिकेट द्यायचं याबद्दल आमच्यामध्ये जरासे मतभेद आहेत आणि त्यासाठी आम्हाला थोडासा वेळ हवाय. साधारण 15 दिवसांनी दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी सेन्सॉर बोर्डाला पुन्हा एकदा संपर्क साधला. 15 दिवसांनी दिग्दर्शक महेश बनसोडे यांना सेन्सॉर बोर्डाकडून एक नोटीस मिळाली. नोटीसमध्ये लिहिलं होतं की तुमची फिल्म UA साठी रिजेक्ट केली आहे, तर A सर्टिफिकेटसाठी जर अप्लाय करायचं असेल तर चित्रपटात काही कट आहेत. दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी पुन्हा सेन्सॉर बोर्डाशी संपर्क साधला आणि जे काही कट आहेत त्यावरती आपण समोरासमोर बसून डिस्कस करूयात अशी विनंती केली. आणि त्या विनंतीनुसार महेश बनसोडे आणि सोबत सुमित जाधव, त्याचबरोबर रवी बिलाल ही सगळी मंडळी डिबेटसाठी सेन्सॉर बोर्डामध्ये गेली. तेव्हा सेन्सॉर बोर्डामध्ये डिबेट सुरू झालं तेव्हा सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की चित्रपटात एक कविता आहे आणि या कवितेत शिवराळ भाषेचा वापर आहे. तेव्हा दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी सांगितलं की ही कविता तर नामदेव ढसाळ यांची कविता आहे आणि याच कवितेच्या माध्यमातून आमच्यासारखे लाखो तरुण, लाखो साहित्यिक तयार झाले. अन्यायाच्या विरोधात लढणारे हजारो पॅन्थर याच कवितेच्या माध्यमातून तयार झाले. त्यावर सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्याने प्रतिक्रिया देताना म्हटलं की हु इज नामदेव ढसाळ. कोण आहेत नामदेव ढसाळ? खरं तर हा सगळा प्रकार भयंकर चीड आणणार आहे. आज फक्त हिंदीत नाही तर प्रादेशिक भाषेत देखील प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात किती अश्लीलता दाखवली जाते हे सर्वश्रुत आहे. नामदेव ढसाळ यांच्यासारख्या विद्रोही कवी काही सहज तयार झालेला नव्हता. नामदेव ढसाळ नेहमी म्हणायचे, मी कधीच विचार करून लिहिलं नाही. लहानपणापासून जे अनुभवत आलो
जे भोगत आलो त्या सगळ्या गोष्टी लिहित गेलो, त्यामुळे लिहित असताना कधी विचार करण्याची आवश्यकता पडलीच नाही। याच नामदेव ढसाळ यांच्या आयुष्याबाबतीतच्या काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊया। नामदेव ढसाळ यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर पासून काही अंतरावरील एका खेडेगावात झाला। तारीख होती 15 फेब्रुवारी 1949। घरची परिस्थिती अगदी हलाखीची आणि त्यामुळे उदरनिर्वाहासाठी नामदेव ढसाळ यांचे वडील मुंबईत आले आणि मुंबईतील एका कत्तलखान्यात ते काम करू लागले। कालांतरानं त्यांनी नामदेव ढसाळ यांना देखील मुंबईत नेलं। मुंबईतील गोलफिटा नावाच्या एका एरियामध्ये जी की झोपडपट्टी होती आणि ज्या झोपडपट्टी एरियामध्ये वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालायचा, त्या एरियामध्ये नामदेव ढसाळ यांचं वास्तव्य सुरू झालं आणि याच एरियात पुढे नामदेव ढसाळ यांनी मिळेल ते काम करत करत आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं। एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान नामदेव ढसाळ म्हणतात की मी इयत्ता 3री पासूनच कविता लिहायला सुरुवात केली होती। त्या काळी भयंकर अस्पृश्यता होती। नामदेव ढसाळ नेहमी म्हणायचे की मी अत्यंत कडवट शाप ज्याच्या वाट्याला आला तो मी कवी आहे, जो भोगावा लागला असा मी कवी आहे। अस्पृश्यतेच्या शापाने करपून गेलेला। अर्थातच अस्पृश्यतेचे चटके त्यांना लहानपणापासूनच मिळत होते। मिळेल ते काम करत नामदेव ढसाळांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं। पुढे ते प्रजा समाजवादी पार्टीच्या सान्निध्यात गेले। त्यांनी प्रजा समाजवादी पार्टीसाठी खूप काम केलं। असं म्हणतात की जॉन फर्नांडिस आणि नामदेव ढसाळ यांचे त्या काळी अत्यंत चांगले संबंध होते। पुढे काही कारणास्तव ते प्रजा समाजवादी पार्टीपासून दुरावले आणि उदरनिर्वाहासाठी त्यांनी टॅक्सी चालवण्यास सुरुवात केली। नामदेव ढसाळ रात्री टॅक्सी चालवायचे आणि दिवसा लेखन करायचे। पुढे त्यांची ओळख साहित्यिक असलेल्या जवी पवार यांच्याशी झाली। या सगळ्या काळात महाराष्ट्रात भयंकर जातीवाद होता। महाराष्ट्रात कुठे ना कुठे दलित सुवर्ण संघर्षाचे खटके रोज उडत होते। दलितांवरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी नामदेव ढसाळ आणि जवी पवार या दोघांनी मिळून विद्रोह हे नियतकालिक सुरू केलं। याच दरम्यान 70च्या दशकात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा या गावात अस्पृश्यांवरती बहिष्कार घातल्याची घटना घडली। हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात उमटलं। महाराष्ट्रातील दलित संघटना अतिशय आक्रमक झाल्या आणि यातूनच दलित विद्यार्थी संघटना आणि इतर काही संघटना, ज्यामध्ये समाजवादी नियोजन सभा, त्याचबरोबर सिद्धार्थ विहार सारखी संघटना, अशा संघटना एकत्रित येऊन दलित युवक आघाडीची स्थापना झाली, ज्यामध्ये नामदेव ढसाळ हे अग्रस्थानी होते। दलित युवक आघाडी स्थापन झाल्यानंतर पहिला मोर्चा हा विधान भवनावर काढण्यात आला, ज्यावेळेस वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। या मोर्चानंतर दलित युवक आघाडीची एक सभा संपन्न झाली आणि या सभेदरम्यान नामदेव ढसाळांनी आपल्या विद्रोही शैलीत अत्यंत प्रभावी आणि आक्रमक भाषण केलं, जे भाषण स्टेजवरील इतर काही मान्यवर मंडळींना पटलं नाही आणि इथूनच दलित युवक आघाडीत फूट पडली आणि अगदी काही दिवसात ती संपुष्टात आली। मग नामदेव ढसाळ यांनी पुन्हा एकदा वेगळा स्वतंत्र पर्याय उभा करण्याचं ठरवलं। त्यांनी त्यांचे सहकारी लतीफ खाटीक, कमलाकर सुभेदार यांच्याशी तशी चर्चा केली आणि याच दरम्यान म्हणजे या काळाच्या थोड्याशा अगोदरच्या काळात 1967-68च्या काळात अमेरिकेत ब्लॅक पॅन्थर नावाची एक सशस्त्र चळवळ अगदी प्रभावीपणे सुरू होती। याच धर्तीवर नामदेव ढसाळ, जवी पवार, कमलाकर सुभेदार, लतीफ खाटीक अशा जवळपास 13 लोकांनी मिळून 9 सप्टेंबर 1972 रोजी दलित पॅन्थर ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना केली। पुढे कालांतरानं राजा ढाळे हे देखील या संघटनेशी जोडले गेले। जाती प्रथा तोडणे व वर्ण व्यवस्थेच्या विरोधात उभं राहणं हे या संघटनेचं उद्दिष्ट होतं। महाराष्ट्रात कुठेही दलितांवर अन्याय झाला तर पॅन्थर सर्वात पुढे असायचे। असं म्हणतात की तो काळच पॅन्थरचा होता। हे सगळं सामाजिक कार्य सुरू असताना एका बाजूला लेखणीच्या माध्यमातून देखील नामदेव ढसाळ दलितांवरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम करतच होते। नामदेव ढसाळांनी हजारो कविता लिहिल्या, ज्यामध्ये कायम वेदना, विद्रोह आणि नकार दिसून आला। नामदेव ढसाळ यांचे अनेक कविता संग्रह प्रदर्शित झाले, त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे खेळ,
गोलपिठा, मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे, या सत्तेत जीव रमत नाही, गांडू बगीचा, मूर्ख म्हाताऱ्यांनी डोंगर हलविले, हे त्यांचे काही लोकप्रिय कविता संग्रह. शिवाय नामदेव ढसाळ यांनी काही कादंबरी देखील लिहिल्या, ज्यामध्ये निगेटिव्ह स्पेस, हडकी हडवळा, उजेडाची काळी दुनिया या प्रसिद्ध कादंबरी आहेत. शिवाय त्यांनी अंधार यात्रा हे नाटक देखील लिहिलं, जे देखील फार लोकप्रिय झालं होतं. या सगळ्या साहित्याबद्दल पॅन्थर नामदेव ढसाळ यांना विविध पुरस्कार मिळाले. त्यांचा गोलपिठा हा कविता संग्रह आजही जगभर प्रसिद्ध आहे. त्यासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार देखील मिळाला. याशिवाय बहिणाबाई चौधरी पुरस्कार, शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार, 2009 मध्ये बुद्ध रोहिदास विचार मंच पुरस्कार, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नामदेव ढसाळ यांच्या कविता संग्रह आणि साहित्यासाठी 1999 मध्ये पद्मश्री पुरस्कार देखील नामदेव ढसाळ यांना मिळाला. वयाच्या 64व्या वर्षी 15 जानेवारी 2014 महाकवी नामदेव ढसाळ यांनी या जगाचा निरोप घेतला. पण त्यांनी आपल्या लेखणीतून महाराष्ट्रात रुजवला तो पॅन्थर सदैव जिवंत राहील. अनेक पिढ्यांच्या जाणीवा प्रखर करणारा कवी, मराठी साहित्याची कवाडं उघडणारा निर्भीड आणि काळजाला भिडणारा आवाज म्हणजेच नामदेव ढसाळ. विद्रोहाच्या यलगाराने सूर्याच्या रथाचे 7 घोडे मारणारा कवी, युगेनयुगे अन्याय सहन करणाऱ्या समाजाच्या नग्नतेचं प्रतिबिंब दाखवणारा कवी, मरून पडलेल्या माणसाच्या मेंदूत सुद्धा विद्रोहाची धगधगती मशाल पेटवणारा पॅन्थर म्हणजेच नामदेव ढसाळ. आणि एवढी मोठी आभाळा एवढी उंची असणाऱ्या महाकवीला जर इथलं सेन्सॉर बोर्ड हु इज नामदेव ढसाळ असं म्हणत असेल तर ही फार शोकांतिकाच नाही, तर चीड आणणारी आणि सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या बुद्धिमत्तेची कीव आणणारी बाब आहे. सेन्सॉर बोर्डाच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला नक्की विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.